या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्याचे खूप खूप धन्यवाद। जर आपल्याला आपले काम चांगले वाटत असतील तर मिनिमम रक्कम देऊन सुद्धा आपण ट्रॅव्हल सपोर्ट करू शकता। त्यासाठी या समोरील स्कॅनरचा वापर करू शकता। नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण आलेलो आहोत या रिंग रोडच्या कामाची अपडेट देत आहोत आपण। या ठिकाणी बोर्ड दाखवलेला पहा, GR इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचं काम इथून पुढे या दिशेला आपल्या सुरू होतं आणि इथं या ठिकाणी 55+500 इथं PVR म्हणजेच नवयुगा कंपनीचं काम या दिशेला आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। त्या ठिकाणी या प्रोजेक्टवरचा म्हणजेच पुणे रिंग रोडवरचा सर्वात लांब बोगदा आहे तो समोर आपल्याला पाहायला मिळेल, हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथे काम सुरू आहे पॅकेजच्या स्टार्टिंग पॉईंटला आणि पॅकेज एंड या ठिकाणी होतो 4 पॅकेज, तर इथं एंड होतो आणि स्टार्ट होतं या ठिकाणावरून आपण या ठिकाणी पाहू शकतो। मागचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये पण आहे, त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण या W5 मध्ये काम किती झालेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। चला तर आपण आता या दिशेला म्हणजेच पॅकेज 55+500 पासून सुरू होणारं 9-9.5 किलोमीटर लांबीचं हे पॅकेज आहे। तर मंडळी, या पॅकेजमध्ये GR इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी काम करत असून या पॅकेजची सुरुवात कल्याण गावाच्या हद्दीत चेनेज नंबर 55+500 ते चेनेज नंबर 64+800 पर्यंत एकूण 9.30 किलोमीटर लांबीच्या या पॅकेजमध्ये एकूण 2 इंटरचेंज, एकूण 4 अंडरपास, त्यानंतर एकूण 1 ओव्हरपास, त्यानंतर 4 मायनर ब्रिज, 18 कल्वर्ट्स व 3 वायडक्ट पाहायला मिळतील। तर मंडळी, हा आहे रिंग रोड प्रोजेक्ट मधील सर्वात लांब म्हणजेच 5.8 किलोमीटर लांबीचा बोगदा, ज्याचे काम आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। हा बोगदा W4 पॅकेज मध्ये येतो। आता आपण इथून पुढील म्हणजेच W5 मधील काम पाहणार आहोत। तर मित्रांनो, याच ठिकाणावरून म्हणजेच चेनेज नंबर 55.500 कल्याण गावाच्या हद्दीतून W5 पॅकेजला सुरुवात होते। पॅकेजच्या सुरुवातीलाच होत असलेल्या जवळपास 1 किलोमीटर लांबीच्या या वायडक्टचे काम प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे। ब्रिजच्या सुरुवातीच्या भागाला जे अर्थवर्क प्रोव्हाइड केले जाते, ज्यात मुरुम व मातीच्या भरावास प्रोटेक्शन देण्यासाठी रिटेनिंग वॉलचे काम व त्यासाठी पॅनल बसवण्यात येत आहे। जवळपास 1 किलोमीटर लांबीचा हा वायडक्ट दोन्ही साइडला 32-32 म्हणजेच 64 पियरवर उभा राहणार आहे। या वायडक्टच्या राईट साइडला जवळपास 8 स्पॅनवर तर लेफ्ट साइडला 5 स्पॅनवर गर्डर इरेक्शनचे काम पूर्ण झालेले दिसत आहे। इथून पुढे जवळपास प्रत्येक पियरवरती पियर कॅपचे काम पूर्ण झालेले दिसत आहे। इथून पुढे प्रत्येक पियरची हाईट जवळपास कमी कमी होत शेवटी जमीन लेवल पर्यंत येऊन पोहोचते।
या पॅकेजमधील हा पहिला वायडक्ट राहटवडे या गावाच्या हद्दीमध्ये समाप्त होतो व इथून पुढे स्ट्रक्चर वर्क्स व बेसमेंट वर्क पाहायला मिळेल। या ठिकाणी कंपनीचा कॅम्प व त्याचबरोबर वर्कशॉप पाहायला मिळेल व ब्रिजसाठी लागणारे गर्डर्स या ठिकाणी बनवून स्टॉक केलेले दिसत आहे। गर्डर लिफ्टिंगसाठी क्रेन सुद्धा लावलेली दिसत आहे। इथून पुढे काही ठिकाणी कल्वर्ट्स व अंडरपासचे काम प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे। या अंडरपासच्या दोन्ही साइडला डेक स्लॅबचे काम पूर्ण झालेले दिसत आहे। आहे या पॅकेज मधला दुसरा वायडक्ट। या वायडक्टचे केवळ पियर पर्यंतचे काम पूर्ण झालेले दिसत आहे। दुसऱ्या वायडक्टच्या समाप्तीनंतर अर्थवर्क व स्ट्रक्चर वर्क आपल्याला पाहायला मिळेल। हा आहे या पॅकेज मधला तिसरा वायडक्ट। या ठिकाणी देखील पियर पर्यंतचेच काम पूर्ण झालेले दिसत आहे व इथून पुढे दूरपर्यंत कामाचा नामोनिशान दिसत नसल्या कारणाने इथपर्यंतच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। मंडळी, आपण या W5 पॅकेजच्या ऑलमोस्ट एंड पॉइंटला आहोत। तसं पाहता इथून आणखीन 3-4 किलोमीटर आहे। चेनेज नंबर 60 वरती आपण आहोत आता आणि इथून आपल्याला एक मस्त व्ह्यू दिसतो पहा। हा कोंढाणा किल्ला, जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रिय मावळा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा सांगणारा। तर तानाजी मालुसरेने हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि आपल्या प्राणाची आहुती दिली आणि शिवाजी महाराजांच्या मुखातून निघाला हा कोंढाणा नसून हा सिंहगड आहे। म्हणजेच गड आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रिय मावळा सिंह गेला असा त्यांच्या तोंडून आपसूक निघालेला शब्द होता। गड आला पण सिंह गेला, आपण इतिहासामध्ये पण ऐकलेला आहे। तोच हा कोंढाणा व त्यालाच दुसरं नाव आपण म्हणतो की सिंहगड। तर एकंदरीत सांगायचं तात्पर्य की सह्याद्रीच्या या सुंदर अशा आपल्याला या विविध डोंगररांगातून प्रवास करायला या रिंग रोडने मिळणार आहे लवकरच। तरी हा नाही म्हटलं तरी आणखीन 2-3 वर्ष तरी जातीलच। पॅकेजच्या एंड पॉईंटला आहोत आपण। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत। व्हिडिओला लाईक करा, अद्याप जर केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थांबूया, पुन्हा भेटूया अशाच नवीन एका कामाची अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।